बाहेर जायचे तुला कृष्णेच मी ठेवले होते. सो पाणी मारून त्याला कोंब आले देखील होते, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे म्हटलं होतं आज मी भाजणी बनवणार, तुमच्यासोबत मी शेअर देखील केली. तर हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे मंडे, तर रविवार नंतरचा वार आहे आणि लवकर उठलेलो आहोत आम्ही. अंघोळ वगैरे राहिली माझा डब्बा वगैरे झालेला आहे, बनवून सगळं क्लिनिंग करायचं आहे थोडंसं आणि सोबतच डबे मोकळे करायचे आहेत कारण दिवाळी येते, तुम्हाला माहितीच आहे. क्लिनिंग म्हणजे नॉर्मल रेग्युलर क्लिनिंग राहिली तर ती आता मी करून घेते आणि दिवाळी देखील येते, सो मला भाजणी वगैरे बनवायची, तो मग मी आंघोळ वगैरे करते आता. आज बनवेन भाजणी किंवा उद्या वगैरे बनवेन, जसं मला वेळ भेटेल. माझ्या घरात काय काय अवेलेबल आहे ते तसं म्हणजे पाहिल आणि मग त्यानुसार मी भाजणी बनवेन. तर आता मी मम्मीने माझ्यासाठी लाडू बनवले होते, म्हणजे मी डिलिव्हरी झाल्यानंतर डिंकाचे लाडू असतात, तर मम्मीने माझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. तर ते आता थोडंसं राहिलंय, सो मी एका डब्यामध्ये ट्रान्सफर करत होते कारण जेणेकरून मोठे डबे होतील ते फराळ ठेवण्यासाठी मोकळे होतील. तर पापडही तुम्हाला माहिती आहे, आम्ही जवळजवळ 7-8 किलो पापड बनवले होते. सासूबाई, मम्मी, मी, आम्ही तिघींनी बनवले होते आणि खरंच त्यांच्यामुळे माझा पूर्ण पापडाचा डब्बा तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे एवढा पापडाचा डब्बा भरलेला आहे. सो खूप सारे पापड लागतात मला आणि हे आता वर्षभर मला जातील. तर पुढच्या वर्षीही मी येताना एक 5-6 पुड्या घेऊनच येईल कारण पुढच्या वर्षी मला मदत करायला कोणी नसेल मे बी. म्हणजे सासूबाई आणि मम्मी तर तिकडे ह्या वर्षी आल्या होत्या, त्यामुळे त्यांनी मला खूप सारे पापड करून दिले आणि ह्या वर्षी मी माझे स्वतःच बनवेल नेक्स्ट इयरला. सो आत्ता इथे माझे पापड आहेत, वर्षभर जातील हे. मला माझ्या मिस्टरांना खूप पापड आवडतात, सो मला म्हणजे दर संध्याकाळी रोज पापड भाजावाच लागतो. सो मी आत्ता काय करते, हे पीठ ट्रान्सफर करते, अजूनही काही डबे मोकळे वगैरे होत आहेत का चेक करते आणि त्यानुसार मग मला फराळाला वगैरे आणि माझ्याकडे काय काय मटेरियल अवेलेबल आहे कारण दिवाळीच्या सामानची लिस्ट देखील बनवायची आहे. सो मग मी आता ते पाहते आणि त्यानुसार लिस्ट बनवणार आहे. सो चला लागूयात कामाला. तुम्ही म्हणाल हे लाडू नाही आहेत, सो ही लाडू नाही आहेत, लाडूची पावडर आहे. याच्यात काजू बदामची पावडर ॲड नाही आहे, सो त्यामुळे लाडू वळले नसते. मम्मी बोलत होती पण म्हटलं मला कंटाळा आला आहे लाडू खाऊन, आता तू काय जास्त लाडू नको करू. सो मी हे पावडर वगैरे ॲज अ मिल्कमधून वगैरे खाईल. सो आणि मला खूप जण विचारतात की तू कोणता मसाले भाताला वगैरे बिर्याणीला कोणता राईस यूज करते, तर हा प्राईड ऑफ इंडियाचा राईस यूज करते मी, XXL. तुम्ही पाहू शकता हा. आणि हा 5 किलोचं पॅकेट आहे, माझं संपलं होतं स्वतः, त्यामुळे मी आणलेलं आहे हे. आणि मी इंडियावरून केक बेकिंगचं पण सामान आणलेलं आहे, तर ते या बॉक्समध्ये आहे. मी जेव्हा केक बनवेन तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि डबे वगैरे मोकळे करून झाल्यानंतर मला लागली होती भूक, तर मग मी अंघोळ वगैरे करून नाश्ता केला होता. सो नाश्त्यासाठी मी बनवले होते मुरमुऱ्यांचे पोहे. तर मुरमुऱ्यांचे पोहे मला प्रचंड आवडतात, सो मी एकटी असेल तर घरी तर मुरमुऱ्यांचेच पोहे बनवते. तर अशा प्रकारे खूप सारे व्हेजिटेबल्स घातले होते मी त्याच्यामध्ये. आपण जसे पोहे वगैरे बनवतो तसेच बनवायचे, पण आपल्याला पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण यामध्ये टाकू शकतो आणि टेस्टला खूप अमेझिंग लागतात हे. आणि मुरमुऱ्यांचे पोहे करायच्या आधी एक 10 मिनटं तुम्ही ते भिजायला घाला पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा हाताने पिळून काढायचं आणि पोहे बनवायचे. आणि माझं आता बऱ्यापैकी सगळं क्लिनिंग झालं आहे, सो आता मी भाजणी बनवणार आहे थोड्या वेळाने. गाऊ क्लासला गेल्यानंतर राघव झोपेल थोडा वेळ आणि राघवला आता याच्यामध्ये टाकलं आहे मी, पाहू शकता तुम्ही, वॉकरमध्ये. गाऊला स्कूलमधून घेऊन आले आत्ता आणि आता मला जेवण वगैरे करायला शिलाई देते, मीही जेवण करते आणि मग त्यानंतर मस्तपैकी चहा घेईल एकदा आणि मग कामाला लागेल. आणि संध्याकाळचं जेवणही लवकर बनवून ठेवेल कारण गाऊला मी आता रोज खाली म्हणजे कराटेवरून आल्यावर किंवा
कराटेला जरी नाही गेली तरी 6 ते 7 आम्ही खाली सायकल वगैरे खेळायला जातो किंवा बाहेर खेळून येतो. सो दोघेही मस्तपैकी थोडेसे फ्रेश होतात, आल्यानंतर दमले की झोपतात. त्यामुळे तर मीही आजकाल लवकर झोपायचा प्रयत्न करते, 10 वाजतात. सो जेणेकरून सकाळीही उठलं की फ्रेश वाटतं, सकाळी झोप आल्यासारखं होत नाही. त्यामुळे मी राघवचे रुटीन सध्या चेंज करायचा प्रयत्न करते की तोही टाईम टू टाईम झोपेल, जेणेकरून 10 वाजता झोपला म्हणजे सकाळी 10-11पर्यंत तो झोपतो. सो चला आता मी जेवण करते आणि मग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काय काय जेवणामध्ये खाणार आहे ते. तर आता हे माझं दुपारचं जेवण आहे, थोडंसंच खाणार कारण सकाळी नाश्ता भरपूर झाला होता माझा. सो आणि सकाळी डब्यामध्ये मी माझ्या मिस्टरांना दिली होती काळ्या मसाल्यातली सुकी मटकीची भाजी. सो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे ही भाजी. आणि मटकीची भाजी तुम्ही जास्त खाऊ शकता कारण प्रोटीनच असतं त्यामध्ये असेल तर. आणि त्यासोबत एक चपाती खाणार आहे, बाकी जास्त काही खाणार नाही आहे. बाहेर जायचंय राघव, बाहेर जायचं तुला. आणि मी बाल्कनी ओपन केली होती आत्ता, तर मला आळू लावायची आणि तुम्हाला मी दाखवते. इथे 2 मोड आलेत, तर हे कशाचे वेल आहेत माहिती नाही मला अजून. सो जरा थोडे मोठे झाले की समजतील, मग मी तुम्हालाही सांगेल कशाचे आहेत ते. आणि मी आता या 2 पॉटपैकी एका पॉटमध्ये आळू लावणार आहे. सो त्यात मला अजून माती घालायची, ही माती आहे आणि मग आळू लावून देते. न राघव न चल. आणि अशा प्रकारे मी 4 आळूचे कांदे आणले होते नेस्टोवरून. तर मी त्याला पाणी मारून ठेवत होते आणि पाणी मारून त्याला कोंब येतील ह्या दृष्टीनेच मी ठेवले होते. सो पाणी मारून त्याला कोंब आले देखील होते, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कोंब आलेत त्याला. आणि आता मी ते लावणार होते कारण कोंब मग जळून वगैरे जातील, म्हणून मी म्हटलं आता पटकन लावून घ्यावे. आणि नेस्टोला अरबी म्हणून भेटते, तर 2 प्रकारचे अरबी भेटतात. इंडियन अरबी देखील भेटते, चायनीज अरबी देखील भेटते. तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि त्याचे कोंब आले की कोंब वरच्या साईडला करून मग मी लावलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता इथे 2 कोंब आलेले, मी तुम्हाला दाखवले असतील. तर अजून आले नाहीत बाकीचे कारण कारल्याचा वेल, दोडक्याचा वेल आणि याच्यामध्ये वालपापडी लावली आहे मी. सो मला तुम्हीच सांगा हा कोणता वेल आहे, मलाही नाही माहिती. आणि कोरफड, तर कोरफड मला नको ॲक्च्युली, परंतु त्यातली माती आहे जी एवढी चांगली नाही, सो मग त्यात कोरफडच येईल, बाकी दुसरं काही नाही येणार. आणि याच्यामध्ये आळूचे कांदे लावलेत, तर तुम्हाला दाखवेलच मी आळूचे कांद्यांचे कोंब वरती आल्यावरती. हॅलो. आणि माझ्याकडे थोडेसे करडया आहेत, तर माझ्या मिस्टरांना करडईची भाजी खूप आवडते. सो मी येताना इंडियावरून एकदा घेऊन आले होते, परंतु त्या मी लावल्या नाही, लावायचं विसरून गेले. तर मी आता तेही आळूच्या याच्यामध्ये टाकून देते. सो जेणेकरून पाहूयात उगतायत की नाही, माहिती नाही उगतील की नाही. सो मी आता तेच करणार आहे, आळूच्या याच्यामध्ये टाकून देते थोड्याशा. सो अशा प्रकारे मी थोडाच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. मी आतमध्ये लावून देते, सो जेणेकरून उगतील त्या. आणि या उगल्या तर मग मी दुसऱ्या याच्यामध्ये स्पेशल फक्त करड्याच लावेन. आज कराटेचे ड्रायव्हर काका नव्हते येणार, सो आम्ही मुलांना कराटेला वॉक करत घेऊन गेलो होतो. परंतु येताना आम्हाला पुनिया वगैरे म्हणजे रेणूचे मिस्टर घेऊन आले होते. सो जातानाच आम्ही वॉक करत गेलो. रेणू देखील होती सोबत आणि तिची मुलगी कराटेला सेम क्लासमध्ये जाते, जिथे गार्गी जाते तिथेच.
गावाला कराटेला नेल्यामुळे माझी भाजणी राहिली होती, कारण आम्ही वॉक करत गेलो होतो. सो मग मला आत्ता भाजणीच बनवायची होती आणि मला चकलीची भाजणी बनवायची होती. सो मी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि त्यालाच अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलं होतं, म्हणजे आपलं बेसन पीठ. 125 ग्रॅम त्याच्यासाठीच मी घेतले होते साबुदाणे. 125 ग्रॅम त्याच्यामध्ये होते धन्याची पावडर होती, वेगळी होती, ती मी ऑलरेडी बारीक करून ठेवली होती. आणि उडदाची पीठ घेतलं होतं, तर उडदाचं पीठ इकडे भेटतं. सो मी 125 ग्रॅम घेऊन आले होते. आणि 100 ग्रॅम पोहे होते 1 किलो तांदळाच्या भाजणीसाठी. आणि बेसन भाजल्यानंतर मी अशा प्रकारे चाळून घेतलं होतं, सो जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आणि साबुदाणे आणि पोहे थंड झाले होते, तर ते मिक्सरला बारीक करून चाळून घेतले होते. आणि त्यानंतर मी 125 ग्रॅम धना पावडर घेतली होती. हॅलो, आणि आता वाजले 11 रात्रीचे. खरं तर उशीर झालेला आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं आज मी भाजणी बनवणार, तुमच्यासोबत मी शेअर देखील केले. तर याच्यामध्ये आहे भाजणीचं पीठ आणि मी नेहमी दरवर्षी घरीच बनवते. सो अशी 1 किलोच्या म्हणजे 1 किलो तांदळाचं पीठ आणि बाकीचं मापानुसार 1 किलो तांदळाचं पीठ, अर्धा किलो बेसनचं पीठ आहे आणि 125 ग्रॅम पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 150 ग्रॅम उडदाच्या डाळीचं पीठ होतं आणि 100 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ आणि 100 ग्रॅम पोह्याचं पीठ आणि त्यासोबतच मी 125 ग्रॅम मी हे घातलं होतं आपले धना पावडर आणि ती ऑलरेडी मी घरीच बनवलेली आहे. मी नेहमी घरी बनवते धना पावडर. धने आणते, भाजते आणि त्यापासून मिक्सरमध्ये बारीक करून बनवते आणि त्याचा स्मेलही खूप छान येतो. सो धना पावडर आहे आणि तीच धना पावडर आता परत आपल्याला वरून बनवताना धना पावडर टाकायची गरज नाही. तर अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि छान बारीक गॅसवरती मी भाजून घेतलं आहे. तर आता हे मी आजचे दिवस असंच ठेवते आणि उद्या मी हे एका डब्यामध्ये भरून ठेवेल आणि जेव्हा मला करायची असेल चकली तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी माप किती घेते, पाणी वगैरे, मीठ वगैरे, तिखट वगैरे किती टाकते. तर आता हे मी ठेवून देते. साफसफाई झालेली आहे. तर आता आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या तर खूप म्हणजे मी मेहनत घेऊन काय काय तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली रोजच काही ना काही चालू असतं, परंतु मला व्हिडिओ वगैरे घ्यायला नाही होत कारण बाळ आहे छोटं. तर परंतु मी आता ट्राय करते की मी प्रत्येक म्हणजे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि आता दिवाळी आहे, सो आपला वर्षाचा मोठा सण आहे आणि तो केलाच पाहिजे कारण दुःख असण्यासारखं आपल्याकडे काही नाही, सगळं देवाने भरभरून दिलं. सो आपण दिवाळी साजरी करणार आहोत यावर्षी छान. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खाली आवडला असेल तर कमेंट देखील टाकू शकता तुम्ही आणि लाईक करायला विसरू नका. बाय.